ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर हा पूर्वीचा नरसिंह सहकारी साखर कारखाना आजचा भैरवनाथ साखर कारखाना युनिट नंबर 7 याचं यशस्वीरित्या चालू करून आमच्या शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना, येथील जनतेला, व्यावसायिकांना एक वेगळा न्याय देण्याचं काम तानाजीराव सावंत साहेबांसह केशवजी सावंत साहेब आणि सावंत परिवारानं केलं. म्हणून या पंचक्रोशीतील सरपंच इंदापूर, बोरी, खानापूर, नांदगाव, इस्रू, गोलेगाव, पारडी आणि सन्माननीय सुनील बाप्पा जाधवर, विठ्ठल बाप्पा चौधरी यांच्या उपस्थितीत सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यामध्ये आपण हा सन्मान करूयात. हा सत्कार, माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. जरी झाड म्हणून मी असलो, पण त्या सावलीखाली जी लोक काम करतात त्या पद्धतीनं माझ्या कुटुंबातील सदस्य आणि ह्या कारखान्यामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत म्हणजे निर्जीव असलेला कारखाना सजीव करण्यासाठी ज्यांनी मोलाची कामगिरी पार पाडली, खरं तर त्यांचा सत्कार आणि ज्यांनी ह्या ठिकाणी सभासदांनी आणि डायरेक्टर बॉडीनं जी मदत केली त्यांचा सत्कार होणं अपेक्षित आहे. म्हणून मी आपल्या साक्षीनं श्री केशवजी सावंत यांना विनंती करतो आणि त्यांचे सहकारी त्यांचा सत्कार होणं अपेक्षित आहे. माझा सत्कार तरी होतच असतो, कारण सगळ्याला माहीत आहे माझ्या आशीर्वादाशिवाय होणार नाही, पण ह्या ठिकाणी ज्यांनी काम केलंय त्यांचा सत्कार होणं अपेक्षित आहे. म्हणून त्यांना विनंती करतो की स्टेजवर येऊन हा सत्कार स्वीकारा. धन्यवाद साहेब. यालाच आपल्या मराठी संस्कृतीमध्ये मनाचे मोठेपण असं संबोधलं जातं आणि आपण जो मोठेपणा दाखवला त्याबद्दल आम्ही वाशी तालुका शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्या वतीने आपले मनपूर्वक आभारी आहोत. सन्माननीय केशवजी सावंत साहेब, आपणाला साहेबांनी व्यासपीठावरती निमंत्रित केलेलं आहे, आपण व्यासपीठावरती यावं. पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सूचना आलेली आहे. हायवेवरती जी आपल्या कार्यकर्त्यांनी वाहने उभा केलेली आहेत त्यामुळे हायवे चालू राहत नाही, त्या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला आहे. सहकार्य करावं प्रशासनास आणि त्या ठिकाणी हायवे रिकामा करून द्यावा. या ठिकाणी आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शनानुसार हे युनिट अल्पावधीमध्ये चालू केल्याबद्दल सन्माननीय केशवजी सावंत साहेब यांचा या पंचक्रोशीतील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरदार टाळ्याच्या मध्ये आपण सावंत साहेब, केशवजी सावंत साहेब यांचा सत्कार करतोय. यानंतर